मराठा आरक्षणाचा आज आरक्षण आंदोलनाचा चौथा दिवस आहे। मंत्रालयाबाहेर सुरक्षाही वाढवण्यात आली। ओळखपत्र पाहून मंत्रालय परिसरात प्रवेश दिला जातो। आंदोलकांनी आझाद मैदानातील कचरा आमदार निवासस्थानात टाकण्याचा इशारा दिला होता आणि या पार्श्वभूमीवर पोलीस आता सतर्क झाले। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। बाहेर परिसरामध्ये आपण बघतोय की मंत्रालयाच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे बॅरिगेट लावून या परिसराचा हा रस्ता जो आहे तो देखील बंद करण्यात आला असल्याचं पाहायला मिळतंय। ज्या दिवशी मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये दाखल झाले होते त्यावेळेस शुक्रवारी मोठ्या प्रमाणात खरं तर कार्यकर्ते या रस्त्यावर उतरलेले बघायला मिळाले होते। अनेक वाहनांना अडवून त्या ठिकाणून कार्यकर्ते जात असल्याचं दृश्य देखील पाहायला मिळालं होतं। मात्र आज सोमवार आहे आणि आठवड्याचा पहिला दिवस आहे। वर्किंग डे असल्यामुळे या ठिकाणी कोणालाही खरं तर अडथळा येऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात केली असल्याचं पाहायला मिळत आहे। शासकीय इमारत आहे, त्याचप्रमाणे मंत्र्यांचे बंगले देखील याच परिसरात आहेत आणि म्हणूनच कोणत्याही प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षा वाढवली असल्याचं देखील दिसून आलेलं आहे। कॅमेरा पर्सन गणेश गाडणेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।